महाराष्ट्र में मराठी को प्राथमिकता, हिंदी नहीं थोपी जाएगी। फडणवीस बोले, भाषा सीखना महत्वपूर्ण। भाषा परामर्श समिति ने फैसला वापस लेने का आग्रह किया। महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि हिंदी भाषा को राज्य पर थोपा नहीं जा रहा है। हमें ये समझने की जरूरत है कि मराठी के बजाय हिंदी को अनिवार्य नहीं बनाया गया है। मराठी भाषा अनिवार्य है। उन्होंने कहा कि नई शिक्षा नीति में कहा गया है कि छात्रों को पढ़ाने जाने वाली 3 भाषाओं में से 2 भारतीय भाषाएं होनी चाहिए। नई शिक्षा नीति ने 3 भाषाएं सीखने का अवसर प्रदान किया है। भाषा सीखना महत्वपूर्ण है। उन्होंने कहा कि नियम कहता है कि इन तीनों भाषाओं से 2 भारतीय होने चाहिए। मराठी को पहले ही अनिवार्य किया जा रहा है। आप हिंदी, तमिल, मलयालम या गुजराती के अलावा कोई अन्य भाषा नहीं ले सकते हैं। वही महाराष्ट्र सरकार की भाषा परामर्श समिति ने रविवार को मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने से कहा कि 1 से 5 तक के छात्रों के लिए हिंदी को अनिवार्य तीसरी भाषा बनाने के लिए फैसले को वापस लेने का आग्रह किया है। दरअसल महाराष्ट्र में विपक्षी दलों, खासकर शिवसेना और मनसे ने आरोप लगाया है कि राज्य सरकार के जरिए न्यू एजुकेशन पॉलिसी के तहत 3 भाषा फॉर्मूले को लागू करने की मंजूरी दिए जाने के बाद महाराष्ट्र में हिंदी भाषा थोपी जा रही है। पहिली गोष्ट हे समजून घेतली पाहिजे की मराठीच्या ऐवजी हिंदी अनिवार्य केलेली नाही। मराठी अनिवार्यच आहे, पण नवीन शैक्षणिक धोरणामध्ये 3 भाषा शिकण्याकरता त्या ठिकाणी संधी दिलेली आहे। 3 भाषा शिकणं अनिवार्य आहे आणि या 3 भाषांपैकी 2 भाषा या भारतीयच असल्या पाहिजेत अशा प्रकारचा नियम आहे। त्यामुळे 2 भारतीय भाषांमध्ये एक तर मराठी आपल्याकडे कंपल्सरी आपण केलेली आहे। दुसरी भाषा कोणती, तर ती कुठली भाषा घेतली मराठी, तर ती कुठली भाषा घेतली भारतातली, तर ती हिंदी घ्यावी लागेल, ना तर तमिळ घ्यावी लागेल, ना तर मल्याळम घ्यावी लागेल, ना तर गुजराती घ्यावी लागेल, ना तर अजून कुठली तरी घ्यावी लागेल। याच्या बाहेरची तर तुम्हाला घेता येणार नाही। आता याच्यामध्ये ज्यावेळेस समितीने मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जी कमिटी होती त्यांच्याकडे रिपोर्ट दिला, त्यावेळेस तिसरी भाषा जी आहे ही जर हिंदी ठेवली तर त्याचे शिक्षक आपल्याकडे उपलब्ध आहेत। त्यामुळे त्यातनं आपल्याला अधिकच्या शिक्षकांची आवश्यकता पडणार नाही। इतर भाषा ठेवल्या, समजा मल्याळम ठेवली, कन्नड ठेवली, गुजराती ठेवली, तर त्याचे शिक्षक उपलब्ध नाहीत आणि म्हणून कुठेही अतिक्रमण नाही। तर ही त्यांची शिफारस आहे। आमचं तर मत आहे आणि या संदर्भात आम्ही निर्णय देखील घेणार आहोत की कोणाला हिंदीच्या व्यतिरिक्त तिसरी भाषा जर शिकायची असेल तर ती शिकायची मुभा आम्ही पूर्णपणे देऊ, कारण तशी मुभा ही नवीन शैक्षणिक धोरणाने दिलेलीच आहे। मात्र किमान 20 स्टुडंट जर असले तर त्याला वेगळा शिक्षक देता येईल। 20च्या खाली स्टुडंट्स असले, विद्यार्थी असले, तर मात्र ऑनलाईन किंवा कुठल्या तरी वेगळ्या पद्धतीनं ती आपल्याला शिकवावी लागेल। विशेषतः आपल्याला माहिती आहे की आपल्या बॉर्डरच्या एरियामध्ये जे आपले सीमावर्ती भाग आहेत, या भागांमध्ये अनेक वेळा अशा प्रकारचे शिक्षकही उपलब्ध असतात आणि अशा प्रकारची द्विभाषा पद्धत देखील त्या ठिकाणी असते। अशा ठिकाणी वेगळा निर्णय घेता येईल, पण कुठेतरी हिंदी लादण्याचा प्रयत्न होतोय हे म्हणणं चुकीचं आहे आणि महाराष्ट्रामध्ये मराठीचीच सक्ती असणार आहे, इतर कुठलीही सक्ती नाही। मला एका गोष्टीचं सातत्याने आश्चर्य वाटतं की हिंदी सारख्या भारतीय भाषेला आपण विरोध करतो आणि इंग्रजीचे मात्र गोडवे गातो, इंग्रजी खांद्यावर घेऊन मिरवतो। या संदर्भात मात्र मला आश्चर्य वाटतं की आपल्याला इंग्रजी जवळची आणि भारतीय भाषा दूरची ही का वाटते, याचाही विचार करते रहिए। फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर।